या तुला फुलांच्या चळवळीशी इतके जुळे आणि म्हणून मला वाटतं की महात्मा ज्योतिराव फुल्यांचं काय वाटलंय सराल आमच्या इथे त्यांचे आजोबा आहेत या आजोबांनी सातारला एक परिषद घेतली होती सर्वांनी मिळून घेतली होती ती मराठेतरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली ते सगळे काही नाही आज मुंबईच्या घरी जाऊन बसले त्यावेळेला गंमत झाली की 2 तिकीटं होती इतिहासाचा भाग सोडून 2 तिकीटं होती त्यांच्या आजोबाने सांगितलं एक तिकीट भास्करराव दादांना गेले हे बरोबर आहे पण दुसरं तिकीट त्या दारूच्या ह्या माणसाला कशात देते कशात त्याच्या खूप नाही करणार बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे नानासाहेब रठे सगळे बाबासाहेब सगळे आम्ही जमले आणि दुसरा जो कॅन्डिडेट वेगळा होता त्याला पाडला हे तुम्हाला आज हे मागणी करतात त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं आम्ही काही सदरने हात देणार आज हे म्हणतात मुंबई गुन्हाची हे हात बोलत नाही या मुंबई बद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा स्व इतिहास जो इतिहास त्यात सगळ्यांनी केलेली आहे हिंदुत्व फार वर्षांचा करून झाले पण त्यावेळेला सुद्धा हिंदुत्व होतं तर स्वतःचं म्हणणं सगळ्यांनी वेगळं ही गोष्टी तेव्हा आज धुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आले मला माहित नाही की त्यांची पहिली भेट का दुसरी का तिसरी मला माहिती आणि त्यांनी आले होते आज बरं झालं की आज देशापुढे ज्यावेळेला सत्तेवर येते हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो मुख्य महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या मी तुम्हाला आयुष्यात सांगतो 52 सालापासून मी साक्षीदार आहे एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढा सरकारचा मस्तवाल आम्ही अनुभवला नाही संयुक्त महाराष्ट्र सुद्धा असा मला अनुभव ते सरकार काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते पण तो असं नाही आज काय चाललंय आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा हे चाललंय नंतर बोलू आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगणं माझं मन मोकळं करणं ते माझं काम आहे आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही पण मी समजतो ठीक आहे सत्यशोध पण मी सत्यशोध महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर इतकी नामावळी घ्यायची वेळ घालवत नाही सत्यशोध म्हणण्याची खूप झाली आणि आम्ही म्हणतो की लोक म्हणतात नमस्कार मी म्हणतो जिंदाबाद मी एकदा जिंदाबाद म्हणतो तुम्ही कसा आवाज होता बघूया जिंदाबाद हा तुला की जिंदाबाद घटनेचा जयजयकार करायचा तो मोदींचा जयजयकार भारतीय संविधान भारतीय संविधान भारतीय संविधान संविधान जिंदाबाद बनायचं आणि आज चाललंय ते काय काय चाललंय लक्षात घ्या मी ज्या जाहीर केलं तेव्हा 2 कारणं अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार केला इतकंच विनोद तावडे सारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते अरे वा त्यांच्याच एका समोर आता तोपर्यंत संजय राऊत असं म्हणजे तिकडे ही म्हणतात माझ्या इथे ते बरोबर झाला मागवाय तो कारण काय किती गंभीर मामला असतो ना तरी शांतपणे विचार करावा मी डॉक्टर असण्याचा खुश आहे गडबड करून नाही पण मी या निर्णयावर का आलो माझ्यापुढे पहिला प्रश्न होता
की या निवडणुकीमध्ये जो पैशाचा खोकळा झाला आणि राज्याच्या तिजोरीवर भावनी चालली गेली. स्वतःचे घेतलेले पैसे कोणी दिले नाही, गव्हर्नमेंट करतात आणि सरकारच्या व्यक्तीतून गव्हर्नमेंट करतात आणि परत विचारता मिळाले का. माझं आठवण ठेवा. त्याचा अर्थ आठवण कशाची आठवण ठेवा. लोक तोंडावर तुम्ही योजना करायला हरकत नाही. आम्ही सुधारणा सुचना करा. अहो तुम्ही 65 वर्षाच्या महिलेला काय दिलं नाही. बाकीच्यांनी दिलं. आता त्याचे काय व्हायचे तुम्ही ते बघू आपण. पण मुद्दा कोणता आहे. मला व्यक्ती कमल म्हणाले बाबा हा मला ते वाटेला होतं काही नाही केलं. ती विषय घेतलं आणि ते वेळेला बाबा याचा अर्थ काय. त्याचा अर्थ काय स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाहीये. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे. सरकारने मागतोय आम्ही वेग आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना. मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या. आम्ही कसे गेले पेन्शन आणखी वेगळ्या मुद्द्याची प्रश्न असा आहे. पैशाचा अफाट इतक्या गाड्या बघायचा आहे. कुठून आला पैसा. कुठून आला पैसा. मी एक शंका व्यक्त केली आहे. ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करा म्हणून आलं आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे. गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना अदानीला पकडायच्या ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानी नाही. आणि अदानीने काय काय केलं. राऊतांनी सरकार केलं होतं. अदानीला एकच पाहिजे होते की मला मुंबई पाहिजे. सगळे पाहिजेत आणि हे म्हणाले काही वाटेल झालं होणार नाही. आणि त्यांनी काय केलं. मग त्यांनी काय केलं की नाही ते बघ शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे. निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि अदानी सारख्या शक्तींचा वापर झाला. ही गोष्ट अत्यंत निंद आहे. ही गोष्ट निंद आहे. आज मला भेटणार सगळेजण बोलतायत पण त्याबद्दल कोणी बोलत अदानींचं कोणी नावही घेतले. मी 10 वेळा तेव्हा माझं म्हणणं आहे की माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते. तर आम्ही आंदोलनातून पाहिजे. संयुक्त राष्ट्र आंदोलनात आम्ही पाहिलं. गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं. आणीबाणी युद्ध लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं. मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय. तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला राजद्रोह होईल. हे अजब आहे. आणि सरकारच्या विकासाबद्दल त्यांचं म्हणणे एकच पक्ष एकच नेता हे तत्वज्ञान त्यांना जनतेकडे न्यायचे आहे. आणि याचा प्रथम विरोध आपल्या आयुष्यात प्राणसुद्धा आपण केला पाहिजे. हे माझे मित्र. हे 2 वर्ष झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला. हा पैशाचा पुरवठा. तिसरा प्रश्न निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती. सरकारची व्यवस्था होती. पण आता आमच्याकडे असं आहे की आपण म्हातारपण मान्य केले. मात्र कळत नाही की आपण म्हातारपण त्यांनी व्यवस्था केली. म्हणतात नको आम्ही तिथे येतो. गेलो अंधारात असते. आजच्या मुलं 2 करायचं होतं. त्या अंधारात मध्ये माझी पत्नीला परवानगी दिली. ती आली. मग ती म्हणाली अहो आधी एकच बोट करा. असं नका करू. सगळ्या बोटांच्या तुमचे बोट जाते बोट असं झालं. मी म्हणजे आली माझ्या झालं बाकीच्यांचं काय होईल. शेवटी तिने माझं बोट धरलं आणि ते लागलं. थोडा झाला आवाज आला. मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट लावलं. आवाज तिकडे वाजला. पण नेमकं काय झालं. पूर्वीच्या बॅलेटमध्ये मी मतदान का असे मी फुली मारलेली असे आणि नंतर जेव्हा चौकशी केली तेव्हा कळतं ना मी कोणाला दिलं. उघडावर हे असं असताना हा काय प्रकार आहे. किंवा मुद्दा असा आहे की आम्ही तो मुद्दा एक मुद्दा घेतलेला आहे. तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बचेंगे तो कटेंगे. अजून
काय चाललंय काय चाललंय? आणि तुम्ही निवडणुका धर्मनिषेध देणार आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं? वर्षानुवर्ष मी अंगमेली कष्टकऱ्यांच्या वतीने मागणी करतोय की अरे माझ्या गरीब होमाला पेन्शन द्या, मोडकणीला पेन्शन द्या. मुंबईमध्ये घर आलेली माणसं ती भांडवलदार नाही बांधली, ती मजुरच राहिली. या मजुरांना महत्वाचे कसं जगायचं विचार करा, द्या ना पेन्शन. आमची नोंदणी करा, दिल्लीपर्यंत पायी गेलो तो एवढं मी सांगत नाही. सगळ्यांना भेटलो ना, ते आता जे राहू आहेत सगळ्यांनी त्यांच्यावर आईला सगळ्यांनी भेटलो. आणि सोनिया गांधीने तर मला सांगितलं, सरळ सांगितलं मला, मैं आपके साथ हूँ. अगर ये मेरा सरकार कुछ करती, मनमोहन सरकार कुछ नहीं करेगा तो मैं आपके साथ हूँ. मी 1.5 वर्षात त्यांना भेटायला गेलो. म्हणजे तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता? बाई पण सेन्सिटिव्ह. त्यांनी भराभरा कामगार मंत्र्याला बोलावून घेतलं. तुमच्या इथे कर्नाटकातले जे ते कामगार मंत्री होते खरगे, आस्को फर्नांडिस होते. मुख्यमंत्री पंतप्रधानांना फोन केला, प्रणव मुखर्जी या अर्थमंत्री त्यांना फोन केला. त्या सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी 12पर्यंत झालं ते जाऊ द्या. काय व्हायचं सगळे इतिहासात आले येईल. माझं म्हणणं आहे या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावे आणि नदीचे आहे. तर ही गोष्ट लागल्यामुळे त्या 2 गोष्टी महत्वाच्या आणि बाकीच्या म्हणजे या गोष्टी आहेत अनुषंगाने येण्याच्या गोष्टी आहेत. आता प्रश्नाला ऑपोजिशनचं माझंच का काढलं मला सांगा. ज्यावेळेला बाकीचे लोक धावत आहेत तरुण मुलांचं जे काही असलं निवडणुकीमध्ये काम मिळालं जरा हे करायचं, दांगणी करायचं, जमलं. पण सगळे तशी करतात असं नाही, ते जाऊ द्या. पण माझं काय वाटलं की लोकांनी मुलांची सर्वांची फसवणूक चालली आहे, शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे. तात्पुरते म्हणजे खोकळा वाले. पुढं काय एक पक्ष एक नेता एक पक्ष तुम्हाला मान्य नसेल तर मग ते म्हणतात आम्हाला करायचे म्हणून ते काय म्हणतात लोकसभेमध्ये मी येणार नाही, हजेरी लावणार नाही, तुम्ही काही बडबडा. इतकंच नव्हे तर माझ्याकडे तुमचा आवाज बंद करेन. आज काय चाललंय लोकसभेत सकाळी 11 वाजता जमतात आणि थोड्या जाहीर करतात, काय करतात. अडाणीचं नाव घ्यायचं. अडाणींच्या बद्दलची चर्चा मी जो प्रश्न उपस्थित केला स्वतःची अटक टाळण्यासाठी, त्यांची आर्थिक जगतात गेलेली पद चालवण्यासाठी त्यांची धडपड झाली आहे. विलक्षण धडपड. आणि कोण बोलतो म्हणते लोकसभेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही. आणि उद्या त्याचा परिणाम काय झालाय? अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय. त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे भारतीय माल जो तिकडे जाईल त्याच्या वर्षी जकात वाढवली जाईल. इकडचे सगळे भांडवलदार हादरले, त्यांच्या शेअरची किंमत ढासळली आहे. सगळे राईट साईड सगळे नाही नाही मला ते काय तुला हे वाटतं तुझ्या घ्यायचं का ऐका ना, ऐकायचंच काम करायचं. तुझं पुढचं अभ्यास काय जाऊ द्या. आता पंतप्रधान तुम्हाला मला विचारायचं आहे, माझी शंका अदानीबद्दल आहे आणि लोकशाहीचा मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे. तुम्ही बदल राहणार नाही. तुम्ही माझा आवाज उत्तर तुम्ही उत्तर देणार नाही. लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर त्याच्या अदानी प्रश्नावर चर्चा बंद का बोलायचं? हा काय सरकार अदानीचा तुमचा काय संबंध कळला पाहिजे.
अदानीने मुंबई का वीज करायची, अदानीने सगळी दुनिया का वीज करायची आहे, त्यांचे शेती भाव ढासळले सगळे. आज सकाळपासून सगळं येत आहे, पण ती माणसं अदानी या प्रश्नावर एक शब्द बोलले नसते, या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाही. त्यांनी तो प्रश्न आमच्या कॉलेजमध्ये सकाळचा 12 8 प्रश्न सोडायचे, तर ते 8 प्रश्नांना उत्तर दिली आणि 4 प्रश्न ऑप्शन नाही टाकले. त्यांनी हा प्रश्न ऑप्शन नाही टाकला. निवडणूक जिंकल्याबद्दल अजित पवारांनी भरपूर उत्तर दिलं, पण मी त्याला सांगितलं ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदाचे दिलाय, पण हा प्रश्न मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण प्रयत्न करून याचा फॉल्ट या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत, अनेक मंडळी आले, मी त्यांना सांगेन आपलं हे काम आहे ते सिद्ध करून. विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, नुसतं आरोप नका करू. राज्यावर पाठिंबा असं ते म्हणतात, त्यांना भाव नाही. आपण जे काम करूया ते काम करूया. दुसरा, जी भारतीय संविधान आहे, या संविधानाची उद्दिष्ट आहे काय सांगितलं तुम्हाला पुढे सत्तेवर येते सांगितलं, नाही सांगितली ती प्रश्नाचं कोणी म्हणत नाही, परंतु घटनेची मूल्य जे असतात ते म्हणतात आम्हाला घटना मान्य नाही, आम्हाला घटना मान्य नाही. खूप जागा आहे. माझं म्हणणं आहे, मला थोडक्यात बोलावं लागणार आहे, म्हणून तेव्हा हे जे महाराष्ट्रात झालेले आहे ते म्हणून प्रकरण आहे, ते प्रकरण पैशाच बाजूला किरकोळ आहे, हे अदानी प्रकरण. नंतर हे निवडणुकीमध्ये चालते गडबड, या गडबडीबद्दल झाले आणि बाकीचे सुद्धा आहे, कटेंगे तो कटेंगे वगैरे आहे, असे अनेक प्रश्न उभे लागले. मी तुमचा मला जास्त प्रश्न नाही, आयुष्यात आता सर्व पंचांना चाललंय, परंतु मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळीचा वगैरे मी भाग घेतला, पण आज मला जो अनुभव येतोय, काल 2 दिवस अनुभव येतोय, हा अनुभव आयुष्यात आला. इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत. मी एक सामान्य माणूस आहे, अगदी सामान्य माणूस आहे, पण तुम्ही झालं म्हणतात तुझं झालं, तुम्ही आता अलरेडी आहे त्यांचं काय समजून एके वेळा मला शिवाय बसलेले आहे. जबाबदारी केली आज बाबतीत गरज आहे, ते आहे. माझं म्हणणं आहे चांगलं आहे, वेळवेळी ठीक आहे, पण वेळवेळी कुठल्याही स्वरूपात कुठल्याही स्वार्थात भारत मातेला जगा लावून द्यायचे काय. भारत माता की भारत माता की भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा हम सब हम सब हम सब दोन्ही. शेवटी एवढंच मला सांगतो, या सगळ्या वातावरणात हिंदुत्वाबद्दलच्या चर्चेमध्ये तुम्ही जे स्पष्टपणे सांगितलं मला फार आवडलं की तुमची हिंदुत्वाची व्याख्यान आमची व्याख्या वेगळी आहे. कधीच काय असं बोलणं आलं एवढं बोलायचं पुढचं यायचं तुला शेंडेड जाणं सारखं दिसतो, तू सदाची वेळेत राहतो त्यामध्ये. तर हेच सांगितलं. दुसरं आहे की तुम्ही राजकारण करतात, आघाडी करतात, सगळं करतात, परंतु माझं म्हणणं आहे माझ्यासारखं माणूस थोडंसं आलीच ते, परंतु मी व्यापक जनतेबरोबर मला तो गाव आहे, ज्या जनतेला आवाज आहे त्या जनतेबरोबर आधार देतात.
देतो अरे हो मला कळत त्यांना थोडं उशीर घालतात ते रागवत नाही तुम्ही काय करता असं मी सांगतो जरा माझं म्हणणं आहे की पृथ्वीला फुलांच्या गाण्याच्या 2 ओळी माझ्याबरोबर म्हणाव्या आहेत. सत्य सर्वांचे आदिगर सर्व धर्मांचे माहेर जगा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सर्वांचे आदिगर सर्व धर्मांचे माहेर सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर काळी भंडाचा तो नीर सत्य सर्वांचे आदिगर सर्व धर्मांचे माहेर सत्य आहे ज्याचे मूळ करी दूतांची बाराण बळ सत्याचे पाहुणे बहुरूपी जय मनी सत्य सर्वांचे आदिगर सर्व धर्मांचे माहेर खरे सुख नका नोहे सत्य ईशावतू पाय ज्योती प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंबा पेटू नका सत्य सर्वांचे आदिगर सर्व धर्मांचे माहेर सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते धन्यवाद. कोणाचा आहे तो आदित्य थोडं जोरात बोला अजून लाल थोडं जोरात मी तसं पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेले पहिला कधी आलो तर असं लक्षात नाही पण आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहील आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो आपल्या किती दिवस मनात होता तसं मी एका मुलींना बोललो पण होतो की मला यायचंय बाबांचा आशीर्वाद भेटला आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोलला की तुम्ही आता तुमचे शब्द म्हणून मी वापरतो म्हातारपण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझं मत प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याचे जयंतराव तुमचे सुभाष समिती नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास विचार करते त्यांना धक्का आपण जिंकलो कसं आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आणि हरलो कसं याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते आता सत्तामेव जयते
आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. ठीक आहे, आताची सुरुवात आहे. या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी असते. पैशाचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं. आमच्यापैकी काही म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा. योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात काय केलं या सरकारने, योजनांचा अनेस्थिसिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही, एक अनेक मुद्दे आहेत. त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच. आणि म्हणून मी मगाचा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत, याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे. एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव, आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे. आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो, पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली, अगदी सुरुवातीला 1-2 वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती. लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय. मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का? रिसिप्ट दिसते, बरोबर आहे. मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात? मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसिप्ट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना. कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवताय, पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही. ते कळायला मला मार्ग नाही. आणि यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं, कल्पना प्रभाकर, की त्यांनी सांगितलं की जी काही 76 लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली, सरासरी काढली, कारण ते मोठे गणितज्ञ आहेत. एवढ्या 76 लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 1000 लोकांची रांग पाहिजे. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये 1000 लोकांची रांग बघितली. कुठेही तसा फोटो आला नाही, काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी 500पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांची चेहरे हे अशी विस्मयकारक काय आहेत? एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनावरती जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो, आमचं तर काय आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती. आज कोणी दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेलेली नाही? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही? हा महत्वाचा प्रश्न. म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी यायचं असं कधी वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती. आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय. असो, मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपले आशीर्वाद घ्यायला. कारण कोणीतरी आम्हाला एक वडीलधारं पाहिजे की तू करतोयस ते बरोबर करतोय, तू करतोस ते चुकीचं करतोय, ते सांगणार कोणतरी पाहिजे. आणि ते काम आपण केलेलं आहे. फक्त आता एक विनंती माझी आहे, मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मक्लेश करून घेऊ नका. हा आत्मक्लेश आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही, हा आत्मक्लेश आपल्या देशाचा आहे. आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही. एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार की नाही? तर नुसतं त्यांना भेटायचं, आपण इकडे संविधान वाचवलंच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम आणि हम सब एक आहे. नाही, हम सब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे, संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे. नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे केलं आंदोलन पुढे काय. तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे. आणि माझं तर मत आहे जयंतराव, आपण आपल्या महाविकास
बघू ना किती लोकांना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे, बरोबर दिलेलं आहे, ते येणार नाही. पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्या सोबत येतील. आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठे जन आंदोलन निर्माण होईल, त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते, हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असा काही लेचापेचा नाहीये, तो शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा सगळ्यांचा आहे. आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला, आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये. तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काय करायचं ते आम्ही करूच. पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकारी आता जयंतराव इथे आलेलेच आहेत, ते सुद्धा आणि अगदी काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे, बाकीचं आंदोलन आम्ही नेतो पुढे. तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका. मी मनापासून विनंती करतो. आणि मला असं वाटतं विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय, आपल्याकडे हट्ट करतो. आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं अशी मी, हे काही ठरवून आलेलं नाही, हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय. माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे, आधी थोडं सांगितलं मी, पण आता आणखीन माणसं इथं आली आहे, त्यांनाही कळालं पाहिजे की एका संवेदनशील व्यक्तीची विनंती बाबा नक्की मान्य करतील. आणि 28 ते 30 हे आमचा उपोषणाचा काळ होता. पण आता बाबा, मी, मेंगडे हे 30 तारखेच्या संध्याकाळ झाली आहे, त्यानंतर संध्याकाळ आपण समजतो. तर त्या नाही ते बोलतील ना, देतो ना, तर त्यांना देतो ना. तर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाबांना भेटायला इतके आतुर होते की त्यांचं विमान 3 नंतर त्यांना येणार होतं, पण ते म्हणले की नाही, उपोषण लवकर सोडलं पाहिजे, म्हणून ते आज बाय रोड आले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सकाळी येऊन गेले आणि आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले, त्यांनी 2 शब्द बोलावे अशी विनंती. उद्धवजी बोललेत, त्यातच आमच्या वतीनं सगळ्यांच्या बोललेत. मी वेगळं भाषण करण्याची काही आवश्यकता नाही आहे. आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आपण सगळ्यांनी विनंती केली आहे तर त्यांनी उपोषण आता सोडावं. आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशीच आंदोलनं महाराष्ट्रभर होतील असा मला विश्वास आहे. थोड़ी मांगे सोनाली मैडम मागा, सोनाली मैडम सगळ्यात हे वैशिष्ट्य. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.